सर्वांनी समोर लक्ष द्यायचं आहे. आपण कंपनी तयार करतोय. कंपनी तयार करते वेळेस आपल्याला कंपनीचा जीएसटी नंबर वगैरे डिटेल्स सेट करावे लागेल. काय कंपनीचं नाव? काय? राम का रामा? राम ट्रेडर्स. कुठल्या राम ट्रेडर्स? लातूरचे आहे ना. आपण ऍड्रेस आपल्या अकॅडमीचा टाकूयात. संभाजीनगर, खाडगाव रोड, नियर दयानंद कॉलेज, लातूर. जीएसटी रजिस्ट्रेशन करते वेळेस जो ऍड्रेस दिलेला आहे तोच ऍड्रेस इथे टाकायचा. तुमच्या जीएसटी सर्टिफिकेट वरती जो ऍड्रेस असणार आहे तो ऍड्रेस इथे मेन्शन करायचा. ओके. स्टेट महाराष्ट्र, पिन कोड 413512. टेलिफोन नंबर तुम्हाला रिपोर्टिंग वगैरे द्यायचं आहे तर टाकतोय 9545816000. इथे सध्याला आपण आपला सोंग टॅलीचा नंबर टाकला. मेल आयडी वगैरे द्यायचे ज्या तुम्हाला प्रिंट वरती पाहिजे इथे मी दिला नाहीये. 1 एप्रिल 2022 23 दिलंय. ओके. 1 एप्रिल 22 कन्सिडर करूयात आपण. इथे तुम्हाला लक्षात यावं यासाठी मी काय करतोय, प्रॉब्लेमला नाव देतोय जीएसटी राम ट्रेडर्स जीएसटी डेमो. आजची तारीख टाकतोय 12 मार्च 1857. बरोबर आहे का? 1857 चालू आहे का? लक्षात येते ना मी काय शिकवतो ते? कंपनी सेव्ह करतोय विदाउट युजर नेम पासवर्ड देता तुम्हाला सिलेक्ट करून ती पाहता यावी यासाठी. कंपनी सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला सेटिंग या ठिकाणी सेट करायचे आहे. तर सेटिंग करते वेळेसच या ठिकाणी सुरुवातीलाच तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित लक्ष देऊन रेकॉर्ड ठेवला तर काही अडचणी येत नाही. इथे येतोय आपण इंटरप्रेस करत येतोय. इन्व्हेंटरी मेंटेन करणार नाही होत आपण सुरुवातीला, त्यामुळे इन्व्हेंटरीचा ऑप्शन नो ठेवला. इथे जीएसटी यस एंटर. आपला स्टेट जो आहे तो स्टेट साईडला महाराष्ट्र. आपला नंबर रेग्युलर मध्ये असेल रेग्युलर, कंपोजिशन मध्ये असेल कंपोजिशन मध्ये, आणि आपण जर SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये असू तर स्पेशल इकॉनॉमिक झोन मध्ये या ठिकाणी ओके. कंपनीच्या नावामध्ये जीएसटीच्या ऐवजी GSR मेन्शन झालं बघा, टायपिंग मिस्टेक. इथे रेग्युलर या ठिकाणी आपण ठेवला. अदर स्टेट वगैरे काय इथे टाकायचे. इथे जीएसटी नंबर 27 CPZPK 5212 C1ZR हा आपल्या बिझनेसचा नंबर या ठिकाणी आहे. रिअल मध्ये तुमच्याकडे ऍक्च्युअल नंबर तुमच्याकडे अवेलेबल असणार आहे, पण इथे तुम्हाला काही नंबरची लिस्ट दिलेली आहे. बरोबर आहे. त्या लिस्टचा वापर तुम्हाला या ठिकाणी करायचा आहे. तर एका प्रॉब्लेम मध्ये आता हा नंबर वापरला तर हा नंबर दुसऱ्या कोण्या पार्टीला असेल का? नाही. आपण टाकला एक नंबर आपल्याजवळ अवेलेबल असलेला, पण हा नंबर दुसऱ्या कोणत्याच पार्टीला या ठिकाणी द्यायचा नाहीये. रिटर्न मंथली असेल मंथली करायचंय, क्वार्टरली असेल क्वार्टरली करायचंय. एंटर प्रेस करतोय. इथे ई इनवॉइस अप्लिकेबल आहे नाहीये त्याच्यानुसार आपल्याला इथे नाहीये असं कन्सिडर करतो आपण. कंट्रोल इज सेव्ह.
त्यानंतर परत या ठिकाणी आपण कंट्रोल ए सेव्ह करतोय आणि सेटिंग सेव्ह केलेली आहे. इथे बघा GST डेमोच्या ऐवजी GSR डेमो झालेला आहे. त्याला चेंजेस करण्यासाठी आपल्याला आधी झालेलंच आहे, F3 प्रेस केला, अल्टर कंपनीमध्ये गेलोय, तिथे या ठिकाणी जाऊन आपल्याला चेंजेस करता येतात. R काढून टाकून T दिला, कंट्रोल ए सेव्ह आलेलं आहे. बॅक आता डायरेक्ट खाते वगैरे सेपरेट तयार करायला तुम्हाला शिकवलेलं आहे, पण आता सेपरेट करायच्या ऐवजी या ठिकाणी आपण काय करतोय, कंबाईन मध्ये करतोय. व्हाउचर एंट्री करते वेळेसच पहिली परचेसची एंट्री आहे, बरोबर आहे. F9 परचेस पे केलं तर इथे डेट बिलावरची परचेस केल्यानंतर आपल्याला पुढल्या पार्टीकडून इनवॉइस आपल्याला भेटतं, बरोबर आहे. मग ते इनवॉइसला जी काही म्हणजे बिलाला जी काही डेट आहे ती डेट इथे टाकायची आहे. काय डेट आहे, 1 एप्रिलच आहे, 1 एप्रिल एंटर. सप्लायर इनवॉइस नंबर, पुढून जे काही बिल भेटतं त्या बिलावरचा जो नंबर आहे तो नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. नंबर दिलेला आहे का तिथे, नाहीये. आपण या ठिकाणी नंबर 12 घेतला, नंबर देणं कंपल्सरी आहे, नाहीतर एरर येतात. एंटर. कारण विदाउट नंबरच्या या ठिकाणी कोणतं बिल असतं का. पार्टी नेम इथे क्रिएट करतोय, कुण्या पार्टीकडून परचेस केलेलं आहे आपण, टाटा कंपनी पुणे, सनरी क्रेडिटर्स. बिल वाईज डिटेल वगैरेची कन्सेप्ट आपण पाहिलेलीच आहे. इथे ॲड्रेस ई वे बिल ई इनवॉइसिंगच्या साठी तुम्हाला ॲड्रेस वगैरे इथे मेन्शन करून टाकायचं आहे, जेणेकरून क्रॉस चेक करण्यासाठी. ती रिलेटेड पार्टी पुणे महाराष्ट्रात येतं का कोणत्या राज्यात येतं, महाराष्ट्र या ठिकाणी घेतलं. तिथला जो पिनकोड नंबर ई वे बिल आणि ई इनवॉइस साठी पिनकोड लागतो. आता इथं आपल्याकडे नाहीये म्हणून आपण टाकला नाही, एंटर प्रेस करतोय, एंटर. इथं पॅन नंबर TDS साठी TCS साठी पॅन नंबर गरजेचा आहे, आणि GSTच्या इनवॉइस वरती सुद्धा पॅन नंबर मेन्शन करण्याचं कंपल्शन आहे. त्याच्यामुळे पॅन नंबर आपल्याला टाकावा लागेल. इथे आपण एक GST नंबर या ठिकाणी पाहूयात, तर तो GST नंबर या ठिकाणी घ्यायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला पुढे जायचं आहे. ओके, इथं माझ्याजवळ काही नंबर आहेत ते मी घेतो, तुम्हाला सांगा म्हटल्यानंतर टाइम जाईल. कारण काय तिथं सांगते वेळेस कसं सांगायचं असतं बा, नंबर ॲक्युरेट यावं यासाठी 27. ओके, काय नंबर 27 आहे, इथे 27 टाकलं. 27 ही काय असणार आहे, स्टेट कोड असणार आहे, याची डिटेल आपण बघितलेली आहे. नंबर सांगताना पुढच्याच चुकू नये याच्यासाठी सांगायचं आहे. ए फॉर ॲपल, ए फॉर अमेरिका, अमरावती, काही असे एखाद्या वर्ड घ्यायचं आहे म्हणजे पुढच्याला चुकत नाही. अमेरिका आलं बरोबर. परत अमेरिका टेबल, ओके. त्यानंतर फ्रान्स, मुंबई 5430, बी बॉम्बे, 1Z H हैदराबाद. या सॉरी, इथे आपल्याला काय पॅन नंबर टाकायचा, पण आपण GST नंबर टाकत होतो, गडबड झाली. इथं पॅन नंबर पहिल्या या ठिकाणी 27 सोडल्यानंतर पुढचा जो नंबर असणार आहे तो नंबर इथे आपल्याला टाकायचा आहे. A अमेरिका, C चायना, I इंडिया, P पुणे, H हैदराबाद, 0833 M मुंबई, एंटर. रेग्युलर नंबर इथे GST नंबर 27 आणि तोच पॅन नंबरच या ठिकाणी असतो, त्यामुळे इथे पॅन नंबर आपण जशाच तसा टाकून दिला. पुढे 2ZE हा नंबर आहे. इथेच लक्षात येतं तुम्हाला नंबर बरोबर आहे किंवा नाही आहे. माझा प्रॉब्लेम आधी सुटतो की तुझा प्रॉब्लेम आधी संपवतो हे जर डोक्यात ठेवलं त्या ठिकाणी इथे एंटर प्रेस केल्यानंतर काही एरर आला का, काय म्हणतोय तो, इनव्हॅलिड आहे म्हणतोय, आहे ना. द पार्टी GST and period प्रोव्हाइड इज इनव्हॅलिड, इनकम्प्लीट. मी ते क्रॉस चेक करतोय. 27 ACIP आहे काय, ACIP H 0833
M2ZE इथं टाकलाय, बरोबर दिसतोय. मग आता अशा कंडिशन मध्ये काय करायचं, पॅन नंबर आहे ना आपल्याकडे, मग पॅन नंबर थोडं आपल्याला चेक करता येतं. कसं चेक करायचं आहे, आपण इथे गुगल क्रोम ओपन करतोय बा, अशी चूक झाली म्हणजे तुम्हाला काही गडबड करायचा विषय नाहीये, एक्स्ट्राचे काही ना काही शिकायला भेटतं तुम्हाला. ओके, आपण गुगलवर आलोय, इथे ठिकाणी टाकून द्यायचंय जीएसटी लॉग इन पोर्टल वरती या ठिकाणी एंटर केलात, इथे जीएसटी लॉग इन आहे, जीएसटी पोर्टल वरती या ठिकाणी जायचंय. जीएसटी पोर्टल वरती जीएसटी, हा इथे आलोय आपण, इथे लॉग इन वगैरे करता येतं, पण त्याऐवजी यायचं सर्च टॅक्स पेयर असा ऑप्शन येतो. आपल्याला सर्च करायचं आहे पॅन नंबर नुसार, बरोबर आहे. इथे टाकलं पॅन, आपल्याकडे पॅन नंबर आहे ना, पॅन नंबर टाकतोय आपण ACIPH0833M. पॅन नंबर टाकल्यानंतर कॅप्शन टाकायचं आहे 588005 सर्च. काय म्हणतंय, ह्या पॅन नंबर वरती या ठिकाणी जीएसटी नंबरच नाही म्हणताय, ACIPH0833M आलं का. म्हणजे आपल्याला इथे कन्फर्म काय होणार आहे, ज्या पार्टीकडून आपण खरेदी केलेले आहे त्याचा जीएसटी नंबर नाहीये, त्याने आपल्यासोबत फ्रॉड केला, फ्रॉड झाला, आपल्याला ते कन्फर्म या ठिकाणी होतं. इथे आपण एक डेमो म्हणून टाकतोय, त्याच्यामुळे इथे जास्त विचार करणार नाही होत, पण ॲज ए रिअल अकाउंटिंग आपण करतोय असा विचार केला असता, इथे आपल्याला ॲक्युरेसी मेंटेन करणं खूप गरजेचं होतं. ओके, तर इथे एक टेक्निक बघूयात आपण. इथे सी च्या नंतर आय दिसतंय ना, ते यल असू शकतं, त्यामुळे आपण या ठिकाणी काय करतोय, यल टाकल्यानंतर आपण मेन्शन करूयात कॅप्शन 637100 एंटर. आला नंबर, आपण जो नंबर टाकलाय तो पूर्ण बरोबर आहे, फक्त चुकलं काय होतं, आय होतं तिथं आपण यल केलं होतं. हा नंबर इथे कॉपी करून घेतला. आता आपण परत बॅक जाऊयात, कुठे, टॅलीवरती. इथे टॅलीवरती आपण बॅक आलोय. इथे नंबर मध्ये फक्त आपल्याला करायचंय काय, तर इथे आय जे आहे, आयच्या ऐवजी यल आहे, इथे यल टाईप केलं, एंटर केलं, काही एरर आला का बघ. म्हणजे आपल्याला रेकॉर्ड मेंटेन करते वेळेस सुरुवातीला लक्षात येऊन जातं की काय एरर येणार आहे, काय चुकणार आहे, काय ते. मी तर आपण काही मेन्शन केलं, आपण पॅन नंबर बघितला, पॅन नंबर मध्ये चूक झाली होती, आय जे होतं त्याला आपण यल वाचत होतो. ओके, मी ते कंट्रोल ए सेव्ह केला. पार्टी अकाउंट, इथे रिसिप्ट वगैरे डिटेल तुम्हाला ठेवायचे, तर इथं आपण सध्याला टार्गेट करतोय आपलं एंट्री करणं, त्यामुळे इथून बिल वगैरे प्रिंट काढते वेळेसच विषय येतो. इथे त्याचा पिनकोड नंबर वगैरे जो असेल तो आपल्याला टाकायचा असतो, आपण काही न टाकता पुढे जातोय. मग एंट्री करताना डेट घेणं गरजेचं आहे, ते लक्षात आलेलं आहे. त्यानंतर बिल नंबर टाकणं गरजेचं आहे, लक्षात आलेलं आहे. इनवॉइसची डेट टाकावी लागते, ते लक्षात आलेलं आहे. पार्टीचं खातं कशा पद्धतीने तयार करायचं ते लक्षात आलेलं आहे. मग पार्टी महाराष्ट्रातली असेल किंवा महाराष्ट्राच्या बाहेरची असेल, फक्त फरक काय पडतोय तिथे आपण, तर स्टेट आणि त्याचा जीएसटी नंबर जो आहे तो प्रॉपर पडला पाहिजे. इथे पर्टिक्युलर मध्ये परचेस, आल्ट सी प्रेस केलं, आपण परचेसचं खातं तयार करतोय, परचेस @ किती टक्क्याची परचेस आहे, 18%, 18%. एंटर प्रेस केला, एंटर. ग्रुप काय येणार आहे परचेसचा, तोच राहणार आहे अगोदरचा, काही बदल होणार नाहीये. इथं टाईप ऑफ लेजर मध्ये डिस्काउंट आणि राउंडिंग अप,
जर डिस्काउंट रिसिव्ह डिस्काउंट पेड अकाउंट असतील तरच सिलेक्ट करायचं आहे, नाहीतर काही सिलेक्ट करायची गरज नाहीये. आणि राउंडिंग अप किंवा राउंडिंग ऑफचं खातं तयार करतानाच हे ऑप्शन येणार आहे. अदरवाईज या ठिकाणी ते काय येणार आहे, नॉट ॲप्लिकेबल. इन्क्लुडिंग ॲसेसेबल व्हॅल्यू, टॅक्स व्हॅल्यू मध्ये रिलेटेड ॲडिशनल चार्जेस वगैरे ऍड होऊन नंतर जीएसटी चार्ज होतोय, ते पुढे आपण बघणार आहोत. सध्याला आपण तशी कन्सेप्ट बघितलेली नाहीये, त्याच्यामुळे त्यात जास्त डोकं न घालता आपण इथे नॉट ॲप्लिकेबल ठेवतोय. जीएसटी ॲप्लिकेबल, येस ॲप्लिकेबल. ओके, इथं ॲज पर कंपनी ग्रुप आपण इथे F11 इथे एंट्री करते वेळेस इथं रेट सेट केला होता का, या ठिकाणी काही डिटेल येस करून इथं रेट वगैरे सेट केले होते का आपण, नाही. जर इथं रेट सेट केले तर इथं रेट कोणते सेट करायचे, सगळ्यात जास्त रेटच्या क्वांटिटी कोणत्या आहेत त्या 18%च्या आहेत, तर 18%. पण इथे मोस्टली यूज खूप कमी जण करतात, कारण 18%चे प्रोडक्टला प्रत्येक प्रोडक्टचा HSN नंबर सेमच असतो असं नाहीये, त्याच्यामुळे तो ऑप्शन कुणी यूज करत नाहीये. इथे कंट्रोल ए सेव्ह करतोय मी, सेटिंग तुम्हाला फक्त दाखवली. इथे HSN डिटेल विचारत नाहीये. F12 प्रेस केल्यानंतर तुम्हाला इथे HSN रिलेटेड इन्फॉर्मेशन विचारते जीएसटी डिटेल्स मध्ये. इथे आल्यानंतर इथे जीएसटी डिटेल्स ऑप्शन आहे, इथे HSN आहे का, प्रोव्हाइड HSN डिटेल, याला आपण यस करतोय आणि कंट्रोल ए सेव्ह करतोय. सेव्ह केल्यानंतर आता HSN नंबरचे ऑप्शन विचारेल. इथे HSN मध्ये कंपनीमध्ये काही स्पेसिफिक डिटेल आपण टाकतोय. HSN आणि SAC नंबर काय असतात ते तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. ओके, इथे एक आपण HSN नंबर टाकून द्या. सपोज कन्सिडर करा की हा बिझनेस या ठिकाणी जनरल स्टोअर्स आहे आणि त्या जनरल स्टोअर किंवा 18%, 12% सगळं दिलंय ना प्रोडक्ट. ओके, एक मनाने टाकून घेऊयात आपण 9096 असा HSN कोड टाकला, एंटर प्रेस करायचं आहे. इथे रेटला स्पेसिफिक डिटेलला या ठिकाणी सेट करायचं आहे. टॅक्सेबल ऑप्शन या ठिकाणी घेतला, रेट किती टक्के आहे 18%, एंटर प्रेस केला. ऑप्शन काय म्हणतो, ॲप्लिकेबल फॉर रिव्हर्स चार्ज. रिव्हर्स चार्ज मध्ये याच्यावर जीएसटी आपल्याला भरायचं आहे का परचेसवरचा, तर बघा ट्रान्सपोर्टेशनवरचा आपल्याला रिव्हर्स चार्ज मध्ये जीएसटी भरावा लागतो. वकील फी पे करतायत त्याच्यावरती रिव्हर्स चार्ज मध्ये आपल्याला जीएसटी भरावा लागतो. मग ज्यावेळेस या ठिकाणी तुम्ही ट्रान्सपोर्टेशन, वकील फी वगैरे खाते तयार करतायत त्याच खात्यासाठी हा ऑप्शन येणार आहे रिव्हर्स चार्जचा. ओके, आता इथे गरज आहे का, नाहीये, नोट ठेवला, एंटर. इलिजिबल फॉर इनपुट टॅक्स क्रेडिट, इनपुट टॅक्स क्रेडिट भेटणार आहे का, यस भेटणार आहे. नो कधी करायचं आपल्याला ऑप्शन, इन केस ऑफ हाऊस होल्ड प्रॉपर्टी आपण परचेस करताना नंबर दिलेला आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साठी, आपल्या कमर्शियल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साठी, आपल्या बिझनेसच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन साठी आपण खरेदी करते वेळेस या ठिकाणी काही डिटेल दिलेली असेल, जीएसटीची डिटेल दिली असेल तर तोही जीएसटी आपल्याला या ठिकाणी येतो, पण तो आपल्याला अवेलेबल आहे का नाहीये, त्याच्यामुळे इथं नो करावं लागेल. ज्याचे ज्याचे आपल्याला भेटणार आहे ते यस करायचे. इथे यस ठेवतोय आपण. मग गुड्स आहे, सर्व्हिस आहे, की कॅपिटल गुड्स आहे, गुड्स आहे, गुड्स. ज्यावेळेस आपण सर्व्हिस परचेस करतो त्यावेळेस सर्व्हिस घ्यायचं आहे, कॅपिटल गुड्स ॲसेट असेल त्यावेळेस ॲसेटचा ऑप्शन घ्यायचा आहे. एंटर ॲक्सेप्ट. मग परचेस करताना जी डिटेल परचेसच्या लेजरसाठी जी डिटेल दिली ॲज इट इज सेम डिटेल सेल येणार आहे, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, ॲसेट, एक्सपेन्सेस प्रत्येकाला ही डिटेल सेम येणार आहे. कोणती डिटेल सेम येणार आहे आपण इथे बघूयात. तुम्ही कोणतंही खातं तयार करा, ही स्टॅट्युटरी डिटेल जे ऑप्शन आहे, स्टॅट्युटरी डिटेल्स, हा स्टॅट्युटरी डिटेल्स ऑप्शन या ठिकाणी तुम्हाला सेमच येणार आहे. इथे अदर काहीही या ठिकाणी चेंजेस होणार नाहीये, बरोबर आहे. मग स्टॅट्युटरी डिटेल्स, या स्टॅट्युटरी डिटेल्स मध्ये आपल्याला कसलेच चेंजेस करायची गरज पडणार नाही आता, पण गरजेनुसार. म्हणजे तुम्ही ॲसेटचं खातं तयार केलात, आता सध्या तुम्ही परचेसचं खातं तयार केलात, बरोबर आहे. कोणतं अकाउंट तयार केलात, परचेसचं. मग परचेसमध्ये वेगवेगळे रेट असतील तर फक्त या ठिकाणी काय होणार आहे, रेट तेवढा चेंज होणार आहे, बरोबर आहे. इथे काय होईल, रेट चेंज होईल. अगर काही चेंजेस होतील का, नाही होणार. एक्झॅक्ट सेम सेलचं खातं तयार करा, तुम्ही कुठल्या एक्सपेन्सेसचं खातं तयार करा, सर्व्हिसचं खातं तयार करा,
ॲसेटचं खातं तयार करा. प्रत्येक खात्यामध्ये या ठिकाणी या ज्या डिटेल्स आहेत त्या डिटेल्स सेमच राहणार आहेत. कोणत्या कोणत्या डिटेल्स सेम राहणार आहेत? इथे इन्क्लुडिंग असेल तरच हा ऑप्शन इन्क्लुडिंग असेल तर तो आणि बघितलेला नाही आपण पुढे बघ. तर या ठिकाणी इथे आपल्याला याची गरज नाहीये. इथे आपल्याला इथे बघायची गरज नाही. पुढच्या नेक्स्ट प्रॉब्लेम मध्ये असेल हे जीएसटी अप्लिकेबल ठेवायचं आहे प्रत्येक खात्यासाठी. ओके. त्यानंतर HSN नंबर जो असेल तो HSN नंबर सेट करायचा आहे. ओके. त्यानंतर जीएसटी डिटेल मध्ये या ठिकाणी टॅक्सेबल आहे टॅक्सेबल, एक्झम्प्ट आहे एक्झम्प्ट वगैरे द्यायचं आहे, रेट द्यायचं आहे. आपल्याला या ठिकाणी रिव्हर्स चार्ज अप्लिकेबल आहे नाही त्याची बघून इथे यस नो करायचं आहे. इनपुट आपल्याला भेटत असेल तरच यस ठेवायचं आहे, इनपुट भेटत नसेल तर नो ठेवायचं आहे. इथे गुड्स असेल गुड्स घ्यायचे आहे, कॅपिटल गुड्स म्हणजे ॲसेट असेल ॲसेट घ्यायचे आहे, सर्व्हिस असेल सर्व्हिस घ्यायचे. ओके. सर्वांना ही कन्सेप्ट लक्षात आलेली आहे. मग खाता आपण सेव्ह करूयात. काय करूयात? खातं सेव्ह करूयात. ऍक्सेप्ट या ठिकाणी करतोय आपण खात्याला सेव्ह केला. ते परचेसचा अकाउंट भेटलेलं आहे. किती रुपयाची परचेस आहे? डायरेक्ट एंट्री बघून सांगा किती अमाऊंट आहे. 1,20,000. इथे डिटेल्स आलेली आहे. क्रॉस चेक करणं चेंज करायचं असेल तर चेंज करू शकता आणि नको असेल तरी येतं नो करून ठेवता. आपण इथं काही चेंजेस करत नाहीत. एंटर केलं. आता परचेस करताना आउटपुट जीएसटी ला असतो का इनपुट जीएसटी असतो? मी ते आपण Alt C प्रेस करतोय. मी करतोय इनपुट CGST ग्रुप ड्युटीज अँड टॅक्सेस. जीएसटी जीएसटी IGST असेल IGST CGST SGST सेल्स काय आहे? सेंट्रलचा टॅक्स आहे CGST. CGST घेतला हे ऍक्सेप्ट या ठिकाणी आपण केला. ओके. झालं कॅल्क्युलेशन. ऑटोमॅटिक अमाऊंट आली. अमाऊंट हाताने टाकायची नाही. ऑटोमॅटिक आलं तरच या ठिकाणी घ्यायचं आहे. ऑटोमॅटिक अमाऊंट आली नाही म्हणजे आपली कुठे ना कुठे सेटिंग चुकलेली आहे. परत Alt C प्रेस करतोय. इनपुट SGST ड्युटीज अँड टॅक्सेस GST SGST ऑप्शन घेतला. कंट्रोल एस सेव्ह. ओके. आता इथे बिलाची टोटल आलेले 1,14,600. काही राऊंडिंग अप करायची गरज आहे का इथे? नाहीच आहे. एंट्री झाली. एंट्री फिनिश. न्यू रेफरन्स बिल नंबर वगैरे जो असेल तो घेतला या ठिकाणी. काही नॅरेशन मेन्शन करायचे इंटर ऍक्सेप्ट झाली. एंट्री सेव्ह. काही डाऊट्स काही अडचणीच्या बद्दल? नेक्स्ट सेकंड ट्रान्झॅक्शन काय आहे? सेल्स आहे. या पेड प्रेस केला सेल्स व्हाउचर घेतला. डेट काय आहे? 5 एप्रिल. 5 एप्रिल डेट टाकली. बिल नंबर 1 एंटर. पार्टी इथे क्रिएट करतोय. पार्टी नेम कोण आहे? पार्टी टीना कंपनी लातूर. सनरी डेटर्स. इथे ऍड्रेस टाकायचा आहे तुम्हाला जो बिलावरती प्रिंट व्यवस्थित पाहिजे तो. F12/A MIDC बार्शी रोड लातूर. एंटर. महाराष्ट्र इंडिया पिनकोड 413512. हा 413512. पॅन नंबर इथं टाकणं गरजेचं आहे. पॅन नंबर या ठिकाणी आपण टाकूयात. पॅन नंबर टाकतोय APK 9459L. कंट्रोल C प्रेस करून कॉपी करून घेतला. एंटर. रेग्युलर 27. कंट्रोल V प्रेस केलं तो आला इथे. त्यानंतर पुढे जे असेल ते आपण मेन्शन करायचं 1Z3. एंटर. आला.
एरर दाखवलं का काही? नाही. कंट्रोल ए सेव्ह, कंट्रोल ए सेव्ह, इथे डिटेल्स आली ऑटोमॅटिक. कंट्रोल ए सेव्ह. सेल्स RC सेल्स ॲट 18%. सेलचा ग्रुप, सेल्स अकाउंट किंवा जे परचेसचं खातं तयार करताना सेटिंग केली होती ॲज इट इजच सेटिंग करावी लागेल. सॉरी, इन्क्लुडिंग नाही, नॉट ॲप्लिकेबल. इथे GST ॲप्लिकेबल घेतला. स्पेसिफिक डिटेल्स आपण 9096 टाकलं होतं ना, 9096. इथे डेट टॅक्सेबल 18%. इथे काय ॲप्लिकेबल फॉर रिव्हर्स चार्ज, पुढल्या पार्टीला रिव्हर्स चार्ज दाखवता येते. इथं रिव्हर्स चार्ज नाही आहे. आपली ट्रान्सपोर्ट एजन्सी असती, आपण वकील असतो, पुढच्याला बिल इश्यू करते वेळेस रिव्हर्स चार्जमध्ये त्याला ॲप्लिकेबल करण्यासाठी इथं आपण करू शकलो असतो. आपल्याला गरज नाही. एंटर करतोय गुड्स गुड्स, कंट्रोल ए सेव्ह. ओके. इथं पहा, इथे तुम्हाला इन्क्लुडिंग रेट असतो, मोस्टली सेलच्या वेळेस इन्क्लुडिंग रेट असतो, त्याच्यातून सेपरेट. इथे एक ऑप्शन येतो F12 मध्ये. F12 मध्ये ऑप्शन आहे प्रोव्हाइड अमाऊंट इन्क्लुझिव्ह ऑफ टॅक्स लेजर, आहे का? तुम्ही याला येस केलात, कंट्रोल ए सेव्ह केलात, तेव्हा इथे एंटर केल्या केल्या तुमच्याकडे डायलॉग बॉक्स येतो. किती बॉक्स विकले होते? Alt C प्रेस करतोय, कॅल्क्युलेटर चालू झालं. किती बॉक्स विकले? 100 बॉक्स विकले. 100 बॉक्स इंटू रेट 1950. एंटर केला की वरती अमाऊंट बा इन्क्लुझिव्ह मध्ये टोटल आली 1,95,000. इथे बरोबर GST मायनस करून घेतला, आली का GST मायनस करून अमाऊंट. एंटर प्रेस करतोय. इथले डिटेल चेंज करायची गरज नाही. कंट्रोल ए सेव्ह. Alt C आउटपुट CGST ड्युटीज अँड टॅक्सेस, GST CGST, कंट्रोल ए सेव्ह. आली अमाऊंट. इथे Alt C प्रेस करतोय. आउटपुट SGST, इथे ड्युटीज अँड टॅक्सेस, GST SGST, कंट्रोल ए सेव्ह. एंटर. राउंडिंग अप करायची गरज पडलेली नाही. आलंय लक्षात? कंट्रोल ए सेव्ह. 2 एंट्रीज झाल्या. महाराष्ट्रातली परचेस, महाराष्ट्रातली सेल. काही डाऊट्स, काही अडचणीच्या बद्दल आहे का? कुणाला काही डाऊट, काही क्वेश्चन, काही अडचण? ओके. नेक्स्ट पुढे कोणती काय एंट्री आहे? परचेस आहे, सेल आहे? परचेस आहे. F9 परचेस. डेट किती आहे? डेट किती? 1800. 18 एप्रिल. 18 एप्रिल. एंटर. बिल नंबर ओके 52 घेतला. एंटर. एंटर. पार्टी कोण आहे? गीता ट्रेडर्स सुरत. सनरी क्रेडिटर्स. इथे स्टेट ऍड्रेस वगैरे टाकायचा आहे, आपण तर सध्या टाकत नाही होत. स्टेट कोणता येतो? सुरत. कुठे येतं? राजस्थान मध्ये येतं का? कुठे येतं? लातूर मध्ये येतं? गुजरात मध्ये. इथे गुजरात सिलेक्ट झाला. पिनकोड इथे एक गुजरातचा नंबर आहे, त्याचा जो पिनकोड आहे तोच इथे मी मेन्शन करतोय. आपल्याकडे बिल आहे पण त्याच्यावरही पिनकोड मेन्शन नाहीये, त्याच्यामुळे आपण पिनकोड इथं आता मेन्शन करायला आपली इच्छा असूनही आपण करू शकणार नाही, आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे इंटर रिअल मध्ये तुम्हाला पार्टीकडून डिटेल घ्यायची आणि टाकायचे. त्याचा पॅन नंबर टाकायचा इथे BJNPS8672R. कंट्रोल C प्रेस करून कॉपी करून घेतलेलं आहे. रेग्युलर 24 पासून सुरुवात होते. 24 पॅन नंबर घेतला. त्यानंतर या ठिकाणी 1ZX. एंटर. काही एरर आला का? कंट्रोल ए सेव्ह. इथे डिटेल आपण काही मेंटेन करत नाही आहोत. परचेस 18%ची आहे, इथे 18%ची परचेस घेतली. इन्क्लुझिव्ह तर काही विषय नाहीये. किती बॉक्स परचेस केले? 12% आहे का? ओके.
इथं सेपरेट अकाउंट तयार करायला लागेल. Alt+C प्रेस केलं, परचेस ॲट 12%, ग्रुप परचेस अकाउंट, एंटर GST, HSN डिटेल दिली, 909630 ठेवले, स्पेसिफिक टॅक्सेबल 12%, गुड्स आहेत गुड्स, कंट्रोल ए सेव्ह, एंटर. किती परचेस आहे? बॉक्स, बॅग, लिटर 50 बॅग, इंटू रेट काय आहे? 900 रुपये, कंट्रोल ए. आता इथे आउटपुट GST का इनपुट? इनपुट GST, CGST घेतला, आलाच नाही. इनपुट GST आलाच नाही. ओके, मग इथं आपण बऱ्याच वेळेस कन्फ्युज होतो. सपोज कन्सिडर करा ही पार्टी महाराष्ट्रातली आहे, इथे टॅक्स येत नाही. इथे Alt A प्रेस केल्यानंतर डिटेल पाहता येते. Alt A, इथे Alt F1, इथे तुम्हाला दिसतं, इथं दिसतं IGST लागायला पाहिजे, आपण चुकीचे घेतात CGST SGST, त्याच्यामुळे आलेलं नाही. इथे Alt+C प्रेस केलं, इनपुट IGST, ड्युटीज अँड टॅक्सेस, GST IGST, कंट्रोल ए सेव्ह. आलं कॅल्क्युलेशन, कंट्रोल ए सेव्ह. इथं पेजअप करून बघा, ज्या अकाउंटला 0 बॅलन्स होतं, काहीच बॅलन्स नव्हतं, ते निघून गेले. मी महाराष्ट्राच्या बाहेरून केलेल्या परचेसची एंट्री कशी ठेवायची, लक्षात आलं? नेक्स्ट पुढची एंट्री काय आहे? सेल, F8 सेल, F2 डेट, डेट काय आहे? 26 एप्रिल. बिल नंबर 2, पार्टी सचिन ट्रेडर्स, बसव कल्याण. सनरी डेटास, बसव कल्याण कुठे येतं? कर्नाटक. तुमच्याकडे असलेल्या लिस्ट पैकी एक नंबर सांगा कर्नाटकाचा, माझ्याजवळ नाहीये सध्या. इथं कन्फर्म आहे की रेग्युलर मध्ये इथे 29 पासून नंबर येतो, पण माझ्याजवळ नाहीये. तुम्ही पॅन नंबर सांगा अगोदर. AACC असाच आहे ना? 1647 काय ई, त्याला कॉपी करून घेतलं. इथे पुढे काय 1Z 2Z 1ZX, इंटर. आला नंबर. चूक असतं तर लगेच एरर दाखवला असता. कंट्रोल ए, कंट्रोल ए, कंट्रोल ए. सेल्स इथे तयार करावं लागेल. सेल्स ॲट 12%, 12%, ड्युटीज अँड टॅक्सेस है ना, बरोबर आहे की नाही? सेल्स, एंटर एंटर. GST ॲप्लिकेबल, HSN कोड 9096 आपण तोच ठेवतोय. टॅक्स डिटेल टॅक्सेबल 12%, गुड्स आहे गुड्स, कंट्रोल ए सेव्ह. किती बॅग विकले? 42 बॅग विकले, इंटू रेट 1452. टोटल अमाऊंट आहे, पण ही टोटल अमाऊंट कशाची आहे? इन्क्लुडिंग GST आहे की नाही? मी इथं बॅक आलंय त्या इन्क्लुडिंग GST मध्ये. बाकी किती आली होती? Alt+C ही रक्कम लेस होऊन आली का रक्कम इथे ऑटोमॅटिक. एंटर, कंट्रोल ए सेव्ह, आउट. आता इथे CGST SGST तयार करेल. आउटपुट IGST, ड्युटीज अँड टॅक्सेस, GST ITC, कंट्रोल ए सेव्ह, कंट्रोल ए सेव्ह. झाल्या एंट्री. या महिन्यातल्या एंट्री संपल्या. बॅक आलं. तुम्हाला इथे ना प्रॉफिट लॉस बघायचं आहे ना बॅलन्स शीट बघायची आहे. तुम्हाला रिपोर्ट बघायचा आहे टॅक्सचा. डिस्प्ले मोर GSTR1 मध्ये आलेले आहेत. टोटल 4 एंट्री आहेत. ओके मान्य. इन्क्लुडिंग रिटर्न मध्ये 2 दिसत आहेत. आपल्याला इथे ओरली कन्फर्म माहित आहे 4 पैकी 2च सेलचे आहेत आणि GSTR1 मध्ये सेलची डिटेल दिसते, बरोबर आहे. रेडी टू एक्सपोर्ट, रिटर्न साठी एक्सपोर्ट करायला रेडी असलेल्या 2 आहेत. नॉट एक्सपोर्टेड म्हणजे आणखीन एक्सपोर्ट केलेले नाहीत आपण एकदा पण.
नॉट रिलेटेड फॉर दिस रिटर्न, या रिटर्नशी रिलेटेड नाही आहेत. तुम्हाला डिटेल्स तो का पण नाही देत. बीच आहेत ते इथे दिसत आहेत, B2C वगैरे काय ते पुढे लक्षात येऊन जाईल. इथे डिटेल यात एंटर केला बरोबर इथे मी इथे काही तुम्हाला या ठिकाणी डाटा रेडी झाला. ह्या डाटा तुम्ही CA टॅक्स कन्सल्टंटला पाठवलात ते बरोबर GST आली. बॅक बी मध्ये आले, सेलची तिथे दिलेली डिटेल इथे बरोबर आली. 3.1 मध्ये डिटेल दिली. त्यानंतर इथे आपण काय आहे 3.2 वगैरे आपण नंतर विचार करूयात, सध्याला त्याच्या डोक्यात आल्याची गरज नाही. ITCचा इनपुट या ठिकाणी आहे. आपण रिव्हर्सचा वापर तर इथे रिव्हर्सला आला असता, तो मायनस होऊन मग इथे नेट आला असता. आलेलं इथे मग आउटपुट जास्त आहे का इनपुट जास्त आहे? आउटपुट जास्त आहे का इनपुट GST जास्त आहे? आउटपुट. IGST पेबल GST पेबल होतो, SGST पेबल येतो. कन्फर्म. आता हा ITC जो नेट ITC GSR 2B ला अवेलेबल आहे. यस अवेलेबल आहे म्हणून सांगितलेलं आहे, बरोबर आहे. हा 2B ला अवेलेबल आहे, पूर्ण वापरता येतं. ॲज पर अकाउंट जे ITC आहे तो ॲज पर GSTR 2A ला जो आहे ॲज पर GST या तिन्ही ठिकाणी मॅच आहे. हा तुम्ही पूर्ण वापर. मी तर GST पेबलच्या एंट्रीज कशा करायच्या त्या कन्सेप्ट या ठिकाणी आपण बघूया. ओके, कोणाला डाऊट वाटत आहे का काही डाऊट? बॅक येतोय, बॅक 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 आलोय. F2 प्रेस केलं. 30 एप्रिलला काय आहे ती डिटेल्स F7 जर्नल मध्ये एंट्री करणार आहोत. IGST घेतला किती आहे 334. एंटर प्रेस केला. इनपुट IGST घेतला. इथे इथे काय केलं, तुम्हाला रुपये टाकायचे, एंटर करायचे. 1 रुपया टाकल्यानंतर TCची अमाऊंट दिसते, हा 1 रुपया ऍड करायचे. 5,400 IT मधून हे पैसे आपल्याला गव्हर्नमेंटला मान्य आहे. हे पैसे आपण पेमेंट दोन इलेक्ट्रॉनिक क्रेडिट लेजर मध्ये अवेलेबल आहे आपल्या GST पोर्टलला दिलेला 2B, त्याच्यातून पेमेंट करू शकतो. त्यातनं पेमेंट केल्यानंतर या ठिकाणी पैसे अकाउंटिंगला आपण IGST पेबल म्हणून दाखवतोय. IGST पेबल GST 1134 रुपये पेबल आहे तसं आपण दाखवलं. पेमेंट केलंय कायच आपण आणखी नाही. आउटपुट